हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी पुष्कर दांडेकर सर आपलं स्वागत करतो आपल्या राजमुद्रा ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवर। मी तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपण एक महत्त्वाचा करंट अफेअर्स चालू घडामोडी याचा आपण एमपीएससी असेल, कंबाइंड असेल किंवा राज्यसेवेच्या कुठल्या एक्झाम असतील यासाठी एक सुंदर मालिका सुरू केलेली आहे मागच्या वर्षापासून। आपण 2022 पासून तर सगळं करंट अफेअर मागच्या वर्षापासून कव्हर केलेलं आहे। सध्या 2024 सुरू झालेला आहे जस्ट। आपण 2023 आणि 2024 या दोघांचाही करंट अफेअर या मालिकेमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपलं हे जे पीडीएफ आहे हे मॅनेजमेंटला तुम्ही जर संपर्क केला तर माझं पीडीएफ तुम्हाला मॅनेजमेंट कडून मिळून जाईल। मित्रांनो, आपलं जे पीडीएफ आपण केलेलं आहे किंवा आपण व्हिडिओ लेक्चर्स घेत आहे याच्यामध्ये एमपीएससी चालू घडामोडी पर कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते हे पण थोडंसं बघणार आहे। नुसतं आपल्याला फॅक्ट्स, फिगर्स, डेटा एनालिसिस, प्लेसेस इन न्यूज, पर्सन्स इन न्यूज किंवा जागतिक घडामोडी, जागतिक ठिकाणं, तह, करार, कलम, घटना दुरुस्ती एवढंच शिकायचं नाहीये। आपल्याला पेपरला जे काही येतं त्यावर एमपीएससीने आधी काय प्रश्न विचारलेत आणि पुढे काय विचारू शकतात हे सगळं आपल्याला बघायचं आहे। कळतंय? चला, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आपलं चालू घडामोडीचं लेक्चर सुरू करू। बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे। माना विलेज आठवतंय? स्टार्ट प्रोग्राम माझं मागचं लेक्चर बघा, त्याच्यानंतर हे कंटिन्युटी मध्ये हे लेक्चर बघा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मागच्या लेक्चरची लिंक दिली जाईल। काही होमवर्क पण दिला जाणार आहे, त्याची तुम्हाला उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायची आहेत। ठीक आहे, ओके। बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं आपण करंट अफेअर स्टार्ट करू थोडंसं। ते म्हणजे हे कोण आहेत सांगा? सगळ्यांना माहिती आहे, MS स्वामीनाथन, बरोबर। 2024 चा भारत रत्न पुरस्कार यांना मोदीजींनी घोषित केलेला आहे। 100% या प्रश्नावर, या बीटवर प्रश्न अपेक्षित आहे। आता फक्त हा प्रश्न फॅक्च्युअल येईल का थोडासा डीप तुम्हाला त्याच्याशी निगडीत इतर गोष्टी माहिती असाव्यात ते पण आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। बघा, एक गोष्ट कुठेच न्यूजपेपरमध्ये मी पाहिली नाही, कुठल्याही मॅगझिन मध्ये मी पाहिली नाही, मी ती तुम्हाला सांगतो। तुम्हाला आठवत आहे सौम्या स्वामीनाथन? जरा सर्च करा बरं, या कोण आहेत? WTO सगळ्यांना माहिती आहे, उरुग्वे फेरी, गॅट्स राऊंड, त्याच्यानंतर WTO नावाची 1995 पासूनची ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन। या WTO मध्ये मित्रांनो जे जागतिक स्तरावर आर्थिक गणित किंवा आर्थिक स्ट्रॅटेजी मांडल्या जातात त्यामध्ये सौम्या स्वामीनाथन या भारतीय वंशाच्या आहेत, त्या अमेरिकी पण भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश करण्यात आला होता। या सौम्या स्वामीनाथन कोण आहेत मित्रांनो? या MS स्वामीनाथन ज्यांचा आज आता आपण बघतोय या त्यांच्या मुलगी आहे, सुपुत्री आहेत। हे रिलेशन सगळ्यांना कळलं? यस। हे MS स्वामीनाथन कोण आहेत मित्रांनो? यस, आपल्याला माहिती आहे जेव्हा भारतामध्ये थोडंसं अन्न संकट तयार झालेलं होतं, आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पासूनच आपण थोडंसं अमेरिकेकडून PL 480 म्हणजे पब्लिक लॉ 480 क्रमांकचं ते विधेयक होतं अमेरिकेमध्ये। फूड फॉर पीस प्रोग्राम अमेरिकेचा त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी होता की तुम्ही आमच्या गटामध्ये या, जागतिक शांततेला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला फूड देतो। या फूड फॉर पीस या प्रोग्राम अंतर्गत मित्रांनो PL 480 नावाचा गहू, लाल गहू भारताला निर्यात करायला त्यांनी सुरुवात केली होती। लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये तर हा गव्हाची आयात खूपच जास्त करण्यात आली होती। बऱ्याच असं म्हटलं जातं 8 ते 9% भारतीयांना या लाल गव्हामुळे पोटाचे प्रॉब्लेम सुरू झालेले होते। लाल बहादूर शास्त्रींचं फेमस वाक्य गाजलं होतं, सोमवार किंवा मंगळवारचा 1 दिवसाचा उपास भारतीयांनी पकडावा म्हणजे थोडासा आपला भारतातला गहू वाचेल। आणि भारतीयांनी सुद्धा पंतप्रधानांच्या या आव्हानाला साथ घालून तो उपवास पकडलेला होता, बरोबर मित्रांनो। त्याच काळामध्ये नंतर लाल बहादूर शास्त्री यांचा पण दुर्दैवी मृत्यू झाला।
गुलझारीलाल नंदा डेप्युटी पंतप्रधान झाले, पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 24 जानेवारी 1966 इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान, आणि हाच दिवस आपण राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी साजरा करतो. बरोबर मित्रांनो, इंदिरा गांधी या पहिल्या पंतप्रधान होत्या की ज्यांनी सांगितलं की इनफ इज इनफ, आपण भरपूर गहू आयात केलेला आहे, आता आपल्याला सेल्फ रेझिलियन्स म्हणजेच काय, आता आत्मनिर्भर भारत, पण कशामध्ये, कृषीमध्ये, फूड प्रोडक्शन मध्ये करायचं आहे. पंतप्रधानांनी तर घोषणा केली, पण ते आव्हान पेललं आपल्या स्वामीनाथन साहेबांनी, एम एस स्वामीनाथन साहेबांनी. एम एस स्वामीनाथन साहेबांनी काय केलं, अमेरिकेमध्ये मेक्सिको, अमेरिका आणि मेक्सिको या देशामध्ये तिथला जो मका आहे त्याची जी संकरित वाण, नवीन वाण ज्या नॉर्मन बोरलॉग यांनी तयार केलेलं होतं, तर तसंच तीच पद्धत अवलंबून की पिकाची उंची कमी करायची, परंतु पिकामधून दाणा म्हणजे जो फूड ग्रेन असतो ते वाढलं पाहिजे. तेच तंत्रज्ञान भारतामध्ये गव्हाच्या बाबतीत, नंतर तांदूळाच्या बाबतीत आणि नंतर बाकीच्या धान्याच्या बाबतीमध्ये स्वामीनाथन साहेबांनी राबवलं. यांना आपण ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांती याचे जनक म्हणून ओळखतो. मित्रांनो, हरित क्रांतीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही दुष्परिणाम किंवा सुपरिणाम आहेत, परंतु ऍटलिस्ट जेव्हा आपण म्हणतो की भारत आता महासत्ता होणार, तर महासत्ता होणाऱ्या देशाला पहिले स्वतःच्या पोटापुरतं कमवता आलं पाहिजे, धान्य प्रोड्यूस करता आलं पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला मोलाची मदत केली आहे स्वामीनाथन साहेबांनी. कळते? चला, ओके. यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जे UPSC करत आहेत त्यांनी हे वाक्य एसए किंवा GS मध्ये ते वाक्य वापरू शकतात. डेव्हलपिंग कंट्रीज कॅन लिप फ्रॉग म्हणजे बेडूक उडी म्हणजे मोठी उडी, लिप फ्रॉग सेव्हरल स्टेजेस इन द डेव्हलपमेंट प्रोसेस थ्रू द ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर. म्हणजे यांनी काय सांगितलं, बायोटेक्नॉलॉजीचं महत्व यांनी विशद केलेलं आहे की डेव्हलपिंग कंट्री 2, 3, 4, 5, 6 अशी प्रगती न करता 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशी लीप फ्रॉग जॉमेट्रिक मीन तुम्ही करू शकता. म्हणजे अतिशय कमी कालावधीमध्ये खूप जास्त हरित क्रांती किंवा फूड प्रोडक्शन वाढवू शकता. कोण? फक्त भारतच नाही, सगळे डेव्हलपिंग नेशन. आज तुम्ही बघितलं असेल ना मागच्या G20 नंतर की भारत ग्लोबल साऊथ, जे साऊथ हेमिस्फिअर मध्ये जेवढे गरीब देश आहेत त्यांचं नेतृत्व भारत करतोय. तर या ग्लोबल साऊथ किंवा गरीब देशांनी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे असं MS स्वामीनाथन यांचं म्हणणं होतं. बघा, ऑन द 1999 टाइम 20 लिस्ट ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल एशियन पीपल, हे 20व्या शतकामधील जे अतिशय महत्वाचे प्रभावकारक नेते होते की नाही, ते फक्त 20 लोकांच्या मध्ये 1999 साली, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं, तेव्हा MS स्वामीनाथन यांचं नाव घेतलं जातं. बघा मित्रांनो, साधारणतः हिरो, हिरोईन, क्रिकेटपटू, नेते यांची नावं घेतली जातात, पण आता संशोधकांचं नाव घेतलं गेलंय. किती महत्वाचे संशोधक असतील ते. पुढचं, वॉन्ट्स टू प्रमोट कल्चर ऑफ सस्टेनेबिलिटी विच वुड रिझल्ट इन अन एव्हरग्रीन रिव्होल्युशन. बघा, तुम्ही जर इकॉनॉमीमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा टॉपिक वाचला असेल, तर त्याच काळात 87-88च्या काळात जेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटची चर्चा सुरू होती, पुढच्या दशकामध्ये यांनी सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, शाश्वत शेती हा सिद्धांत सुद्धा MS स्वामीनाथन यांनी 2000च्या दशकामध्ये दिलेला आहे. ओके, आता हे सगळ्यांना माहितीच आहे. काय काय झालंय बघा, रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार पण त्यांना 1971ला मिळालाय. MPSC ला हे प्रश्न खूप आवडतात. त्यांनी खूपदा रॅमन मॅगसेसे याच्यावर 2दा-3दा प्रश्न पण विचारलाय. तो अवॉर्ड कोणी सुरू केलाय, कोणत्या देशाचा ते पण, आणि कुठल्या भारतीयांना तो मिळालाय. तर फक्त हे इयर लक्षात ठेवा. सगळेजण पाठ करतील रॅमन मॅगसेसे मिळाला, पण ते इयर काय आहे, 71, हे मात्र लक्षात ठेवा. पुढचं, अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड ऑफ सायन्स हा 1986ला पण त्यांना मिळालाय. बघा, भारतरत्न पण आहे. एवढं सगळं पुरस्कार मिळालेत. 100% 2024च्या एक्झाम मध्ये यावर कुठे ना कुठे प्रश्न अपेक्षित आहे. पद्मविभूषण 1989ला मिळाला. वर्ल्ड फूड प्राइज हा 1987ला मिळाला, आणि भारतरत्न हा 2024चा त्यांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे, चला पुढचं, ही हॅज पब्लिश 254 सायंटिफिक पेपर्स इन द फील्ड्स ऑफ क्रॉप इम्प्रुव्हमेंट, क्रायटोजेनेटिक्स अँड जेनेटिक्स अँड द सायकोजेनेटिक्स. मित्रांनो, 250 पेक्षा जास्त शोध निबंध या व्यक्तीने सादर केलेले आहेत. माहिती संपली नाही, अजून पण आहे. बघा,
ओके, भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक. आता मला एक सांगा, इथं पहिला हा शब्द का वापरलाय? कारण मित्रांनो, मोदीजींच्या काळामध्ये पुन्हा एकदा पुढची हरित क्रांती याचा विचार झालेला आहे. आता दुसरी हरित क्रांती ऍक्च्युअल अशी कुठल्या एका फॉर्म मध्ये आहे का? नाही. तशी पहिली हरित क्रांती काही इयर मध्ये 1996 to 1969 किंवा 70 पर्यंत, कारण 71च्या काळात आपलं फूड प्रोडक्शन जवळपास 1.5 वाढलेलं आहे. म्हणजे 5-6 वर्षाची हरित क्रांती झाली की नाही, तशी एका पट्ट्यात न घेता, एका टप्प्यात न घेता वेगवेगळ्या काळामध्ये 1980च्या नंतर वेगवेगळ्या रिव्होल्युशन सादर झाल्यात. काही तज्ञांनी त्याला द्वितीय हरित क्रांती पण म्हटलेलं आहे. जसं की काय? रेड रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन, तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असेल. तपकिरी क्रांती, सध्या ब्लू रिव्होल्युशन म्हणजे नील क्रांती किंवा मत्स्य क्रांती, याच्यावर चर्चा चालू आहे बघा. ब्लू इकॉनॉमीवर चर्चा चालू आहे. तर द्वितीय हरित क्रांती सध्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पॅरलल चालू आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. चला, 2000 साली फ्रँकलिन डी रुझवेल्ट फ्रँकलिन डी रुझवेल्ट हा अवॉर्ड डॉक्टर MS स्वामीनाथन यांना वयाच्या फ्रीडम मेडल आणि महात्मा गांधी प्राइज 98व्या वर्षी हा त्यांना जाहीर झालेला आहे. हे थोडंसं याच्यामध्ये वाक्यरचना चुकलेली आहे मित्रांनो. वाक्यरचना फक्त एवढी पाहिजे होती की 2000 साली त्यांना फ्रँकलिन डी रुझवेल्ट हा अवॉर्ड मिळाला. तसेच त्यांना फ्रीडम मेडल आणि महात्मा गांधी प्राइज हा त्यांना त्यांच्या वयाच्या 98व्या वर्षी जाहीर झाला. हा त्यांचा जन्म कधी आहे बघा? 7 ऑगस्ट 1925. विचार करा मित्रांनो, त्या काळामध्ये जन्म होऊन जेव्हा स्वातंत्र्य मिळणार की नाही माहिती नव्हतं, पण हे तेव्हा संशोधनाकडे वळलेले होते. कळते? ओके, यांचं नाव काय आहे? मनोकोंबू संभाशिवन स्वामीनाथन, एक प्रसिद्ध भारतीय कृषी तज्ञ आणि अनुवंशक शास्त्रज्ञ म्हणून जगभर त्यांची ओळख आहे. 1960च्या दशकात जेव्हा भारत दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता, त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा स्वामीनाथन उच्च उत्पादन देणारे बियाणे विकसित केले. मित्रांनो, जर का तुम्ही इकॉनॉमीचा अभ्यास केला असेल तर जेव्हा तृतीय पंचवार्षिक योजना लागली बघा, नाव काय दिलंय? 1960च्या दशकात तृतीय पंचवार्षिक योजना कधी लागली आहे मित्रांनो? पहिली पंचवार्षिक योजना जी शेतीवर फोकस केलेली होती. द्वितीय पंचवार्षिक योजना जी कृषीवर फोकस केलेली, औद्योगिकरणावर फोकस केलेली होती 61 to 66. त्याच्यानंतर जेव्हा तृतीय पंचवार्षिक योजना लागली मित्रांनो, त्या काळामध्ये 2 युद्ध झालेली आहेत. त्याच काळामध्ये तीव्र असा 2.5 वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे आणि तो दुष्काळ प्लस अमेरिकेचा PL480 हे फक्त माहिती असू द्या. हे PL480 काय आहे? अमेरिकेचं विधेयक क्रमांक आहे, पब्लिक लॉ 480. या क्रमांकामध्ये त्यांनी रेड व्हीट, लाल गहू हा भारताला आयात करायला सुरुवात केली, जो तिथले असं म्हटलं जातं की तिथे डुकरांसाठी तो तयार केलेला होता आणि तो भारतीयांसाठी पाठवण्यात आला. तर हा रेड व्हाईट, त्याच्यामुळे पोटदुखी झाली, भारतीयांना थोडा अवमान झाला की बाबा डुकरांसाठी तयार केलेला गहू आम्हाला देत आहे, प्लस हे दुष्काळ, या सगळ्यामुळे हरित क्रांतीला मित्रांनो सुरुवात करावी लागली. पण हे पण माहिती पाहिजे, जेव्हा द्वितीय पंचवार्षिक योजना लागली होती, द्वितीय पंचवार्षिक योजना, या द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये तेव्हा नेहरू काळातच काही निर्णय असे घेतले गेले होते, जसं धान्याचं कोठार, FCI ची निर्मिती झाली होती की त्यांना धान्याची कोठार बनवायला सांगितलं होतं. तसंच MSP डिक्लेअर करणारा आयोग तयार झाला होता, दंतेवाला आयोग तयार झालेला होता मित्रांनो, कृषी मूल्य आयोग तयार झालेला होता. तर द्वितीय पंचवार्षिक योजनेमुळे तृतीय पंचवार्षिक योजनेला मध्ये ग्रीन रिव्होल्युशन याचं नीव ठेवली गेली. पुन्हा एकदा सांगतो, हरित क्रांती झाली कधी? तृतीय पंचवार्षिक योजनेत, बरोबर. पण त्यासाठी जो आराखडा किंवा बॅकग्राऊंड सेट केला गेला, फाउंडेशन सेट केला गेला, तो झाला कधी? द्वितीय पंचवार्षिक योजनेत. कळालं? चलो आगे. बघा, पुरस्कार कोणते कोणते मिळाले? 1961 शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार आता पण दिला जातो बरं का. भारतातील संशोधकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 1 किंवा जास्त संशोधकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. 1971 रायमन मॅगसेसे पुरस्कार दिला. पद्मश्री 67, 1989 पद्मभूषण, 2024ला भारत रत्न पुरस्कार पण दिलेला आहे. मित्रांनो, ह्या पुरस्कारामध्ये पैसे दिले जात नाहीत. कळतंय? हे पुरस्कार फक्त व्यक्तीला शाबासकी म्हणून आहेत. मी तुम्हाला होमवर्क देतो की पद्म पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार हे कलम 18ला अपवाद असतील असं भारतीय न्यायालयाच्या कुठल्या खटल्यामध्ये कोणत्या वर्षी सांगण्यात आलंय. ठीक आहे, चलो आगे. पुढे अजून काय झालंय बघा.
1987चा फर्स्ट वर्ल्ड फूड प्राइज हा प्रोग्राम त्यांना मिळालेला आहे. फर्स्ट आहे बरं का. आणि म्हणजे तुम्हाला असा ऑप्शन पडेल की द्वितीय तृतीय नाही, पहिलाच. अल्बर्ट आइन्स्टाईन पुरस्कार मिळाले 86ला, 72ला पद्मभूषण, 1991ला टायलर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा अजून काय काय आहे, खूप महत्वाचं आहे. आता हे थोडंसं तुम्ही घरी वाचून घ्या, कारण आपले विद्यार्थी काही इंग्लिश मीडियमचे पण आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक पीपीटी मध्ये काही इंग्लिश डेटा पण दिलेला आहे. ही पीपीटी तुम्हाला आपल्या ग्रुपला तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. 1988 MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन MSSRF ची स्थापना झालेली आहे. 1999 युनेस्को गांधी स्वर्ण पदक आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे संचालक नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांनी गव्हाचे शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 1974 साली रोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न काँग्रेससह अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. बघा आता ही थोडी विशेष माहिती आहे, सगळ्याच पेपरमध्ये दिलेली नसणार आहे, तर अशावर प्रश्न पडतात. एमपीएससीला माहिती मित्रांनो की तुम्हाला काय काय पाठ केलेलं आहे, तुम्ही ते तुमच्या लिमिट्सच्या थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करतात. पहिले एमपीएससी सिलेक्शन करण्याची एक्झाम होती, आता एमपीएससी रिजेक्शन करण्याची एक्झाम आहे की तुला माहिती आहे त्याच्या बाहेरचं विचारतो, माहिती असेल तर पास, नाहीतर पुढचं वर्षी पुन्हा बस. 1979 कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून पण त्यांनी काम केलं, अतिशय महत्वाचं. 2007 ते 2013 दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून सुद्धा ते निवडले गेलेले आहेत. चला थोडंसं आपण फास्ट घेऊ, ठीक आहे. पुढचं करंट अफेअर आपण काय बघतोय, पहिली सहकारी सैनिक का. मित्रांनो सहकारी उद्योग आपल्याला माहिती आहे, सहकारी उद्योग यस 97वी घटना दुरुस्ती 2011 बरोबर. आपण सहकारी उद्योग हे कलम 19 मध्ये मूलभूत हक्क म्हणून टाकलेला आहे. आता इथं मी सहकारी उद्योगावर बोलत नाहीये, हे गुजरातमध्ये काय झालेलं आहे, सहकारी तत्वावर सैनिकी शाळा तयार झाली. सहकारी तत्व म्हणजे काय, सगळे समान भागधारक, निर्णय बहुमताने घ्यायचा, निर्णय लोकशाही प्रक्रियेद्वारे असेल. कळतंय, तुम्ही गरीब असा का श्रीमंत, तुमच्या मताचा व्हॅल्यू 1. बघा मित्रांनो 4 जुलै 2023 रोजी अमित शहा यांच्या हस्ते गुजरातमध्ये भारतातील पहिल्या सहकारी संचलित सैनिकी शाळेची पायाभरणी करण्यात आली. मेहसाणा शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरियावी या गावात सैनिकी शाळा स्थापन केली गेली. मेहसाणा 11 किलोमीटर पासून बोरियावी गाव, एवढंच पाठ करा, जास्त प्रश्न येणार नाहीत. बघा आजचं जे करंट अफेअरचं लेक्चर आहे मित्रांनो, त्यामध्ये जिथं मी तुम्हाला सांगेल की हे सगळं पाठ करा ते अति महत्वाचं, पण हेच थोडंसं वन लाइनर असतं. पूर्वी काय व्हायचं की एमपीएससीला मल्टिपल लाइनर आणि कंबाईनला वन लाइनर यायचं. आता काय होतंय, ते उगाच तुम्हाला काहीतरी अवघड विचारायचं, थोडंसं प्लेसेस इन न्यूज, पर्सन्स इन न्यूज, मोन्युमेंट्स इन न्यूज असे काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतात. तर बघा भारतातील सहकारी सैनिक शाळा पहिली अमित शहा हस्ते यांचं. बरं अमित शहा यांनाच का बोलवलं, यस मित्रांनो, कारण 2019 साली आपण पहिलं सहकार खातं तयार केलं आणि सहकार मंत्री, पहिले सहकार खात्याचे मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून आपण अमित शहाची नियुक्ती केलेली आहे. त्यांनीच काय केलं, बोरियावी या गावामध्ये पहिली सहकारी सैनिकी शाळा स्थापन केली. कळलं, चलो आगे. बघा पहिले पोलीस ड्रोन युनिट बरोबर 29 जून 2023 रोजी तामिळनाडू मधील ग्रेटर चेन्नई पोलीस विभागाने हवाई पाळत ठेवण्यासाठी भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट सुरू केलं आहे. हे कोणी सुरू केलं आहे, तामिळनाडूने. कुठे, चेन्नई. बस तुमचं एवढंच काम आहे लक्षात ठेवणं. कळतंय. बघा मला गॅरंटी मित्रांनो, हे जे आपले करंट अफेअरची सिरीज आहे की नाही, यातले काही ना काही प्रश्न तुम्हाला येतील. तुम्ही काही वाचा का नका वाचू, ऍटलीस्ट आपले व्हिडिओ किमान 2दा पहा. पहिल्यांदा समजून घेण्यासाठी पहा, दुसऱ्यांदा नोट्स काढण्यासाठी बघा. ठीक आहे. चला 3.6 कोटी रुपयाच्या खर्चासह हे युनिट स्थापन करण्यात आले. यावर प्रश्न पडणार नाही. प्रश्न कशावर पडेल, ग्रेटर चेन्नई तामिळनाडू पहिले पोलीस ड्रोन युनिट. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं पुढचं करंट अफेअर, लिथियम. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, लिथियमचं सध्या महत्व काय आहे. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलाय, जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलाय. भारत पहिल्या 5च आलाय जगामध्ये लिथियम सापडण्याच्या देशांमध्ये किंवा लिथियम रिझर्व्ह असणाऱ्या देशात. आतापर्यंत कुठे होता, ऑस्ट्रेलिया आणि चीन या किंवा कोरिया, जपान यांच्यावर आपली लिथियमची डिपेंडन्सी होती. पण आता इथे लिथियम रिझर्व्हायर सापडलेत. गंमत समजून घ्या, लिथियम रिझर्व्हायर सापडणं वेगळं, त्यातून लिथियम बाहेर काढणं वेगळं. आणि लिथियम का महत्वाचं आहे मित्रांनो, लिथियम याच्यावरच सध्याचं आपलं टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन ही अवलंबून आहे.
लिथियम आयन, लिथियमचं आयनायझेशन केलं जातं सायन्समध्ये, तुम्ही आयनायझेशन प्रोसेस वाचली असेल, ठीक आहे. तर आयनायझेशन केलेल्या लिथियमचा वापर केला जातो बॅटरी तयार करण्यासाठी. आणि मित्रांनो आजही प्रॉब्लेम काय बघा, लिथियम अतिशय छोट्या स्वरूपात जरी लिथियम असेल त्याची बॅटरीची कॅपॅसिटी खूप चांगली आहे, पण ड्युरेबिलिटी कमी आहे. 3-5 वर्षाच्या पुढे ही बॅटरी टिकत नाही. आपले ई व्हेकल्स आहेत की नाही, त्याचा पण तोच प्रॉब्लेम आहे की 3 ते 4 वर्ष छान सर्व्हिस देतील, पण त्याच्यानंतर ती बॅटरीच रिप्लेस करायची तर जवळपास व्हेकल 1.25 लाखाची असेल तर बॅटरी 70,000ची असेल. आता लिथियम आपल्याला सापडल्यामुळे आपण त्यावर अजून R&D करू शकतो आणि बॅटरीची लॉंगेटिव्हिटी किंवा ड्युरेबिलिटी वाढवू शकतो. बघा, इंडिया नाऊ 5th लार्जेस्ट लिथियम रिसोर्स इन द वर्ल्ड. आता नाऊ म्हणजे काय हे समजून घ्यायचं 2023 पासून, ठीक आहे. चला, कुठे कुठे लिथियम सापडतो बघा. इंडियामध्ये की मिलियन टन्स आहे बरं का सगळं. इंडियामध्ये किती 5.9 मिलियन टन्स, चायनामध्ये किती 6.7 मिलियन टन्स, ऑस्ट्रेलियामध्ये किती 7.7, अर्जेंटिना 5.7, चिली बघा किती जास्त आहे. आता चिली एवढा जरी असला की नाही, हे रिझर्व्हॉयर सापडलेत, पण त्यातून लिथियम बाहेर काढण्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि चीन आघाडीवर आहे. खाण आहे पण खाणीतून धातू बाहेर काढण्यामध्ये ते 2 देश आघाडीवर. सगळ्यात जास्त कुठे बघा चिली, नंतर कोणाकडे बघा बोलिव्हिया, खतरनाक आहे यांच्याकडे. म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो हे 2 देश एकत्र केले तर जगाच्या अर्धा लिथियम आतापर्यंत जेवढं सापडलंय त्याच्या इथं आहे. कळतंय? ओके, आता हे झालं जगाचं. आता हे आहे भारताचं. बघा, भारतामध्ये जम्मू काश्मीर, राजस्थान हे तर 2023 मध्ये या दोन्ही ठिकाणी सापडलंय. झारखंडमध्ये आहे थोडं, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, मेघालयमध्ये आहे, नागालँडमध्ये आहे, त्यानंतर छत्तीसगडमध्ये आहे. आणि ठीक आहे, ड्युरिंग फील्ड सीझन प्रोग्राम 2022-23 GSI हॅज टेकन अप 18 प्रोजेक्ट्स इन लिथियम अँड असोसिएटेड एलिमेंट्स इन द स्टेट्स. मित्रांनो, असोसिएटेड म्हणजे काय, लिथियम आणि अदर ह्या शब्द शिकून घ्या. रेअर अर्थ मिनरल्स. हे रेअर अर्थ मिनरल्स का महत्वाचे आहेत मित्रांनो? हे रेअर अर्थ मिनरल्स आपल्या सेमी कंडक्टर डिव्हाइस करताना, IC चिप्स बनवताना या रेअर अर्थ मिनरल्सचा वापर केला जातो. हे सगळ्यात जास्त कोणाकडे आहेत? चीनकडे आहेत, त्याच्यानंतर तैवानकडे आहेत, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे आहेत, कोरियाकडे आहेत, थोडेफार जपानकडे आहेत, पण सर्वात जास्त आहे चीनकडे. मित्रांनो, उद्या जर हे भारतामध्ये सापडले तर सेमी कंडक्टर डिव्हाइस ज्यामध्ये आज तैवान जगाचा बाप बनलेला आहे, आपण पण थोडंसं त्यामध्ये पहिल्या 10 पहिल्या 5 येण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण सगळ्यांना माहिती आहे हे याच्या पुढे जेवढ्या काही गोष्टी होणार आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये होणार आहे, आणि टेक्नॉलॉजीमध्ये लिथियम लागतं आणि रेअर अर्थ मिनरल्स IC सेमी कंडक्टर डिव्हाइसेस साठी लागतात. चलो बघा, पुढचं आहे तेच राजस्थानच्या लिथियम. राजस्थानमध्ये लिथियमचा साठा, जम्मू काश्मीर नंतर राजस्थानच्या देगानागमध्ये नागौर लिथियमचा साठा सापडलाय. आता लक्षात घ्या, जम्मू काश्मीरच्या नंतर कुठे सापडलाय? राजस्थानमध्ये. हे काय आहे? नागौर. का प्रसिद्ध आहे सांगा? यस मित्रांनो, नागौर मध्येच काय झालेलं आहे, 2 ऑक्टोबर 1969 पहिलं ग्रामपंचायत किंवा पंचायत राज या गावापासून डिक्लेअर करायला किंवा अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, हा नागौर हा तेव्हाचे पंचायत राज मंत्री यांचा स्वतःचा जिल्हा होता किंवा त्यांचा मतदारसंघ होता. तुमचा होमवर्क असणार आहे या काळामध्ये पंचायत राज खातं किंवा तेव्हाचे पंचायत राज मिनिस्टर हे कोण होते. कळतंय? पुढचं, जम्मू काश्मीरमध्ये अलीकडे सापडलेल्या लिथियम साठ्यापेक्षा पण राजस्थानमधील साठा जास्त आहे. आता तुम्हाला MPSC काय हे करू शकते की राजस्थानपेक्षा लिथियमचा साठा जम्मू काश्मीरमध्ये जास्त सापडला नाही. पहिले कुठे सापडलाय? जम्मू काश्मीर. नंतर कुठे सापडलाय? राजस्थान. पण मोठा कुठला आहे? राजस्थानचा. चला पुढचं, लिथियम हा एक नॉन फेरस. नॉन फेरस म्हणजे ज्याच्यामध्ये लोह किंवा फेरस. फेरस नाव कोणाचं आहे? लोखंडाचं. तर जिथे लोखंड वापरला जात नाही असा एक धातू आहे, त्याचा वापर केला जात नाही. नॉन फेरस धातू असून त्याचा वापर मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वाहन, इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. देशाच्या आवश्यकतेपेक्षा 80% गरजा, देशाच्या आवश्यकतेच्या 80% गरजा पूर्ण करण्यासाठी या लिथियमचा वापर होईल. बघा किती जास्त आहे. सगळ्यात जास्त आपला परकीय चलन फॉरेक्स रिझर्व्ह वाचणारे मित्रांनो. हे फॉरेक्स रिझर्व्ह जर आपलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाचत असेल इंधनामधून किंवा या रेअर अर्थ मिनरल्स मधून, तेच फॉरेक्स रिझर्व्ह आपण दुसऱ्या ठिकाणी कृषी, आरोग्य किंवा आपलं
विद्यार्थ्यांचं शिक्षण याच्यावर मित्रांनो आपण हा पैसा लावू शकतो आणि भारत तीव्र गतीने अजून महासत्ता बनण्याकडे जाऊ शकतो. चीनवरील अवलंबित्व कमी होईल. आता चीन काय करतो माहिती का, हा याला पैसे देतो आपण, पण चीन मुद्दामून त्याच्याकडचे मिनरल रिसोर्सेस याचा साठा कधी कमी करतो, कधी खूपच जास्त करतो एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये. का? भारतासारख्या त्याच्या मित्र किंवा शत्रू देशांना शह देण्यासाठी, की तुम्हाला काय पाहिजे, सेमीकंडक्टर डिव्हाइसेससाठी लिथियम पाहिजे, सिलिकॉन पाहिजे किंवा अजून काय पाहिजे, चला आम्ही तुम्हाला देतच नाही. कळतंय मित्रांनो, आज सुद्धा चीन याच्यावरच आपलं फार्मा सेक्टर अवलंबून आहे. फार्मा सेक्टरमध्ये आपण ज्या ड्रग्स किंवा टॅबलेट्स बनवतो की नाही, तर त्यामध्ये त्याला औषधी गुणधर्म आणणाऱ्या APR ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स हे APR आपण जवळपास 80% पेक्षा जास्त चीनकडूनच आयात करतोय. बघा चीनवर आपला किती डिपेंडन्सी आहे. पुढचं, लिथियमसाठी भारत पूर्णपणे परदेशी पुरवठादारावर सध्या अवलंबून आहे. आपल्याकडे सध्या काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल सर एवढे साठे आहेत, अहो ते साठे फक्त जमिनीखाली आहेत, अजून त्यातून मिनरल बाहेर काढून कारखान्याला वापरायला दिलेलं नाही. राजस्थानमधील लिथियमचे साठे एकेकाळी टंगस्टन खनिज याच साठ्यामधून एकेकाळी देशाला टंगस्टन हे खनिज पुरवले जात होते. त्याच दिग्नाकच्या रेनवत, आता हे लक्षात ठेवायचं, त्याच दिग्नाकच्या रेनवत टेकड्यांमध्ये आणि त्याच्या आसपास परिसरामध्ये जिथे आधी टंगस्टन सापडायचं, आता लिथियम सापडलेलं आहे. आता या शोधामुळे काय होत आहे, अजून कुठे भारतामध्ये टंगस्टन सापडलं असेल तर त्याच्या आजूबाजूला लिथियम सापडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. कळतंय, अनालिसिस कळालं. चलो आगे. ठीक आहे, आता हे जम्मू काश्मीरमध्ये काय सापडलं ती जुनी न्यूज आहे. लिथियम बघून घ्या. सध्या लिथियमची 53.76% आयात चीनकडून होतीये. 2020-21 मध्ये 6,000 कोटी रुपयांची लिथियमची आयात झाली. 3,500 कोटी रुपयांची आयात एकट्या चीनकडून झाली. सर्वाधिक लिथियमचे उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये. बघा हे उत्पादन आहे. याच्या आधी साठे बघितलं होतं. साठे जमिनीच्या खाली किती सापडतं, हे जमिनीच्या बाहेर किती आपण काढलंय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. सगळ्यात पहिला आहे ऑस्ट्रेलिया, मग चिली, मग आहे चीन. जगभरात सापडलेली लिथियमची क्षमता 220 ppm एवढी आहे. जम्मू काश्मीरमध्ये सापडलेली लिथियमची क्षमता 500 ppm एवढी आहे. म्हणजे कॅपॅसिटी खूप जास्त आहे. मी तुम्हाला म्हटलं की आता चांगल्या बॅटरी लाईफच्या चांगल्या लाईफच्या बॅटरीज, लिथियमच्या बॅटरीज बनवू शकतात. आपल्याला जे आपलं फेम योजना सगळ्यांना माहिती असेल अर्थशास्त्रामध्ये, फेम 1 फेम 2, तर या योजनेमध्ये जर का आपण या योजनेचा पिरियड वाढवला, लिथियम इथून प्राप्त होत असेल, तर आपण नक्कीच, आपल्याला सरकारला सबसिडी द्यायची गरज नाही. सरकार सध्या सबसिडी का देत आहे, लोकांना पुश करते की तुम्ही ग्रीन व्हेकलकडे जा, ई टेक्नॉलॉजीकडे जा. परंतु मित्रांनो, सरकारला ही सबसिडी थांबवली तरी चालेल जेव्हा लोकांना स्वतःहून कळेल की बाबा हे ई व्हेकल घेतल्यावर 5-5, 10-10 वर्षाला काही होत नाही. जर लिथियम इथून चांगले मिळालं असेल, याची बॅटरी लाईफ कॅपॅसिटी चांगली मिळाली असेल. बरोबर, ठीक आहे, सोपं आहे. चला पुढे बघू आपण. पुढचं, देशात वाढणार युनिकॉर्न स्टार्टअप्स. ठीक आहे मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुमचा एक होमवर्क, युनिकॉर्न कशाला म्हणायचं. बरोबर, स्टार्टअप तर आपल्याला माहिती आहे, पण त्याला युनिकॉर्न कशाला म्हणायचं कळतंय. आता इथं आपण काय केलेलं आहे, प्रोजेक्ट चिकारा या अंतर्गत आपण युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या वाढवणार आहोत. मित्रांनो, स्टार्टअप आपल्यासाठी का महत्वाचे आहे, हे स्टार्टअप यातूनच आपण पुढचे मोठे उद्योगधंदे तयार करू शकतो. आणि आज रतन टाटापासून, अंबानीपासून, अदानीपर्यंत हे जे मोठे मोठे बिग जायंट्स, वॉरन बफे, हे भारताच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतायत. आता या मोठ्या लोकांनी जर गुंतवणूक केली तर लगेच बाकी लोकांचा पण मार्केटमधला त्या स्टार्टअपकडे बघण्याचा कॉन्फिडन्स वाढतो. स्टार्टअपला नवीन नवीन कामं मिळत जातात आणि जे लोक जॉब मागणारे असतात ते लोक जॉब देणारे होतात. कळतंय. बघा, आस्क प्रायव्हेट वेल्थ हरून इंडिया फ्युचर युनिकॉर्न इंडेक्स 2023 नुसार येत्या 5 वर्षात 147 स्टार्टअपचे रूपांतर युनिकॉर्न मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 51 स्टार्टअप असे आहेत की जे 3 वर्षातच युनिकॉर्न होण्याची क्षमता आहे. किती जास्त चांगलं आहे बघा. म्हणजे 2026-27 पर्यंत आपल्याकडे युनिकॉर्नची संख्या आरामात 100च्या वर जाऊ शकते. बरोबर. ओके, आता स्टार्टअपचे प्रकार. एक पहिला आहे युनिकॉर्न स्टार्टअप. 2000 नंतर स्थापन झालेले स्टार्टअप, बाजारातून ज्यांचं $1 अब्ज पेक्षा अधिक मूल्य आहे अशांना आपण म्हणतो युनिकॉर्न स्टार्टअप. फक्त काय आहे, इसवी सन 2000च्या नंतर स्टार्टअप तयार झाले पाहिजेत, बाजार मूल्य $1 अब्ज पेक्षा जास्त पाहिजे. दुसरा प्रकार आहे चिकारा स्टार्टअप. सध्या या चिकारावर आपण फोकस करतोय बरं का. हे चिकारा पुढे तयार होत आहेत युनिकॉर्न, हे अनालिसिस लक्षात ठेवा. चिकारा स्टार्टअप स्थापनेनंतर, ते जेव्हा पण स्थापन होतील पुढील 3 वर्षामध्ये युनिकॉर्न होण्याची क्षमता बाळगून असणारे स्टार्टअप. बघा इथं काय म्हटलंय,
जे 3 वर्षातच युनिकॉर्न होण्याची क्षमता बाळगून आहे, हे सध्या किती आहे 51. त्यालाच आपण म्हणतो चिकारा स्टार्टअप. म्हणजे आपल्याकडे 51 चिकारा स्टार्टअप असे आहेत की जे पुढच्या 3 वर्षांमध्ये युनिकॉर्न होऊ शकतात. म्हणजे काय, त्यांचं बाजार मूल्य $1 अब्ज वर जाऊ शकतं मित्रांनो. बघा पुढचं आहे चित्ता स्टार्टअप. आता चित्ता स्टार्टअप स्थापन झाले पुढील 5 वर्षांमध्ये युनिकॉर्न होण्याची क्षमता गुण आहे. म्हणजेच काय, सिंपल एकदम मित्रांनो, पुढच्या 3 वर्षांमध्ये चिकारा हे युनिकॉर्न होतील आणि चित्ता ते स्थापनेनंतर 5 वर्षांनी युनिकॉर्न होतील. बघा हे एक्स्ट्रा थोडासा डेटा दिलेला आहे. 2020 ला कुठली महत्वाची स्टार्टअप होती, 2021 ला कुठली आहे, हे यावर प्रश्न येणार नाही. पण एक सुजाण भारताचा नागरिक म्हणून थोडंसं आपल्याला करंट अफेअर, इकॉनॉमीशी, आर्थिक माहिती पाहिजे. चलो पुढे जाऊ आपण. पुढचं, भारतीय निवडणूक आयोग आणि पनामा या देशामध्ये करार झालाय. आता बघा मुद्दा म्हणून मी इंटरॅक्टिव्ह केलंय पनामा. आता हा पनामा देश का महत्वाचा आहे, आता इथंच ना मित्रांनो, एक पनामा पेपर्स म्हणून पण गाजलेलं होतं बरं का. पनामा पेपर्स मित्रांनो, पनामा पेपर्स असेल, पॅन्डोरा पेपर्स असेल, पॅन्डोरा पेपर्स मित्रांनो, हे पनामा पेपर्स, पॅन्डोरा पेपर्स हे महत्वाचं का आहे मित्रांनो, शोध पत्रकारिता आणि त्या शोध पत्रकारितेमध्ये भारताकडून हिंदू नाही प्रश्न आलेला आहे याच्यावर. द हिंदू नाही, इंडियन एक्सप्रेस, भारताकडून फक्त इंडियन एक्सप्रेस होता. तर जवळपास 150हून जास्त स्तंभ लेखकांनी जगातील मुख्य वृत्तपत्रांनी जगातील करप्शन किंवा जगामध्ये होणाऱ्या ब्लॅक मनीचा ट्रेड हा शोधून काढण्यासाठी हे पेपर आयोजित केलेले आहेत. आणि याच्याचमुळे नवाज शरीफ यांचं पाकिस्तानमधलं गव्हर्नमेंट नष्ट झालेलं आहे. ठीक आहे, तर ठीक आहे. आता हा पनामा का महत्वाचा आहे मित्रांनो, बघा कॅरिबियन सी म्हणजे काय, जिथे तुम्हाला वेस्ट इंडिज असं वाटतं, वेस्ट इंडिज असा कुठला देश नाहीये, त्याला कॅरिबियन आयलंड्स म्हटलं जातं. वरती कॅरिबियन सी आणि खाली पॅसिफिक ओशन, इथून पनामा कॅनल पण जातो मित्रांनो. ठीक आहे. आता भारतीय निवडणूक आयोग आणि पनामा या देशामध्ये करार झालाय. इथे तुम्हाला देश बदलतील, पनामा नाही म्हणणार, मेक्सिको म्हणतील किंवा इक्वेडॉर म्हणतील किंवा पेरू बोलिव्हिया किंवा अमेरिका म्हणतील. कळतंय, ठीक आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि पनामाच्या निवडणूक न्यायाधिकरणाने, न्यायाधिकरण ट्रिब्युनल हे तुम्ही पॉलिटीमध्ये पाहिलेलं असणार आहे, 42वी घटना दुरुस्ती करून आपण विशेष न्यायालय स्थापन केलेले आहेत भारतामध्ये, पण त्याला म्हटलं जातं न्यायाधिकरण. तर पनामाच्या न्यायाधिकरणाने पनामा सिटीमध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी संस्थात्मक फ्रेमवर्क स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. पनामा हा मध्य अमेरिकेत स्थित एक देश असून पनामा शहर हे त्याची राजधानी आहे, पनामा सिटी. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोग फक्त पनामाच नाही तर आपल्या बाजूच्या नेपाळ, भूतान, बांगलादेश, त्यानंतर श्रीलंका यांना सुद्धा निवडणुकीचं प्रशिक्षण देतं. 2024 लाच डेटा आलेला आहे. काय, भारतामध्ये मित्रांनो जवळपास 94 कोटी एवढे पात्र मतदार झालेले आहेत. मित्रांनो विचार करा, अख्खा अमेरिका, सेंट्रल अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका म्हणजे लॅटिन अमेरिका, अख्खा युरोप 30 देशांचा एकत्र करून पण हे 50 कोटी भरत नाहीत. अहो त्याच्यापेक्षा जास्त तर आपल्याकडे आयुष्यमान भारतचे लाभार्थी आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 80 कोटी, हे सगळे मिळून 50 कोटी आणि आपल्याकडे 80 ते 82 कोटी एवढे 2019 मध्ये पात्र मतदार धारक होते. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाला एक श्रेय दिलं पाहिजे. तुम्ही न्यूटन मूवी पाहिला असेल. भारतीय निवडणूक आयोग जास्तीत जास्त कार्यक्षमतेने 100% ट्रान्सपरन्सी ठेवून अरुणाचल प्रदेश पासून गुजरात पर्यंत, जम्मू काश्मीर पासून तमिळनाडू पर्यंत किंवा रामेश्वर पर्यंत सर्व भारतातील नागरिकांना निवडणुकी प्रोसेसमध्ये समानतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं अकाउंटेबिलिटी किंवा त्यांचं प्रोत्साहन देऊन त्यांना मतदान करा अशा मोहिमा करून त्यांना मतदार करायला भाग पडत असतो. हे सोपं नाही मित्रांनो. 80 आणि 90 कोटी लोकांचं मतदान घेणं, इथे हे अमेरिका आणि हे 20 आणि 30 कोटीमध्ये शांत बसतात. तर आपल्या निवडणूक आयोगाचं हे मोठं काम आहे. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग म्हटल्यावर कलम काय आठवलं पाहिजे, कलम 324. कलम 324 भारताचा निवडणूक आयोग. कलम 326 काय आहे, यस, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी, वैश्विक किंवा सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार. मित्रांनो अजून काय माहिती पाहिजे, 25 जानेवारी या दिवशी निवडणूक आयोग तयार झाला होता. तर 25 जानेवारी आपण काय साजरा करतो, मतदार दिन साजरा करतो, हे माहिती पाहिजे. 2024 ला अजून काय झालंय, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पात्रता वय लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे आता जेव्हा लोकसभा निवडणुका असतील, पुढच्या लोकसभा निवडणुका, तेव्हा जे पात्रता वय पहिले 25 वर्ष होतं ते 18 वर्ष करा असा रिपोर्ट सादर केलेला आहे 2024 ला. हे थोडंसं पाठ करा.
पुढचं पनामा देश पाठ करा. ओके, पहिले पूर्णपणे ई शासित राज्य कुठलं आहे मित्रांनो? केरळ. आता केरळ असं म्हटलं तर बरोबर आहे का? नाही, या राज्याने पण आपलं नाव बदललेलं आहे. याचं नाव आहे आता केरळम. कळते? तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कुठल्या कुठल्या राज्याने किंवा कुठल्या कुठल्या देशाने आपलं नाव बदललंय. जसं टर्की, तुर्कस्तान याने आपलं नाव बदललंय, तसं आपलं हा राज्य किंवा हे आपलं केरळ राज्य त्याने पण केरळम हे नाव केलेलं आहे. बरं, केरळम आपण आधी काय शिकलो होतो? यस, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा हा म्हणून पण आपण केरळच शिकलेलो होतो. पुढचं, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळ हे भारतातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य फुल्ली गव्हर्नर स्टेट बनल्याचे 25 मे 2023 रोजी जाहीर केलेला आहे. प्रश्न याच्यावर येऊ शकतो मित्रांनो. केरळ राज्याने आपल्या नागरिकांना त्वरित आणि पारदर्शक वितरण करून सर्व सरकारी सेवा सुनिश्चित करून त्या डिजिटलाइज करायचा प्रयत्न केलेला आहे. आता पेपर 2 मध्ये पॉलिटी मध्ये गव्हर्नन्स मध्ये जेव्हा तुम्ही ई गव्हर्नन्स मध्ये किंवा ई प्रशासन हा टॉपिक वाचाल तर ई गव्हर्नन्स मध्ये काय काय येतं बघा. हे बाकी त्या टॉपिक मध्ये शिका, फक्त पॅरामीटर्स किंवा पिलर्स लक्षात घ्या. सिक्युरिटी अँड आयडेंटिटी, डिजिटल सिग्नेचर, इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स, इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग, होस्टिंग, इंटरऑपरेबिलिटी, डिलिव्हरी ऑफ द डिलिव्हरी कोणाची? प्रॉडक्टची आहे का? नाही, सरकारी सेवेची, सरकारी सेवा, बरोबर. आणि क्लायंट सपोर्ट. मित्रांनो, होमवर्क तुम्हाला देतो. मिशन मेघदूत क्लाउड कॉम्प्युटिंग वर आहे, काय ते सर्च करा. मिशन मेघदूत हे काय आहे हा तुम्हाला होमवर्क. हे केरळला, हा त्याचा आकार बघा. केरळला अजून काय म्हटलं जातं मित्रांनो? हे करंट अफेअर लक्षात ठेवा. भारताचा चिली. चिली नावाचा देश माहिती आहे तुम्हाला? लॅटिन अमेरिकेमध्ये त्याचा पण असा चिली सारखा आकार आहे. तर भारताचा चिली देश म्हणजे कोण? केरळ. केरळ तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनात तर तुम्हाला माहितीच पाहिजे. भारताचा पहिला संविधान जिल्हा पण कुठे स्थापन झालेला आहे? केरळमध्ये. पुढचं, आता पोर्तुगालमध्ये इच्छा मरणाला परवानगी. मित्रांनो, हा पहिले पोर्तुगाल समजून घ्या. कुठे बघा? पोर्तुगाल, याची राजधानी लिस्बन, अटलांटिक ओशन एका साईडला, स्पेन एका साईडला. आता युथनेशिया. युथनेशिया म्हणजे काय मित्रांनो? युथनेशियाचा अर्थ होतो इच्छा मरण. मित्रांनो, आपल्या जैनिझम मध्ये सुद्धा इच्छा मरणाची संकल्पना सांगितलेली आहे. हिंदुइझम मध्ये सुद्धा इच्छा मरणाची संकल्पना सांगितलेली आहे. इस्लाम मध्ये याला मान्यता नाहीये, कारण इस्लाम मध्ये म्हटलं जातं आपल्या बॉडीला आपण धक्का किंवा इजा करणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. सुसाईड करणं इस्लाम मध्ये गुन्हा आहे. हे सुसाईड नाही मित्रांनो. इथं काय आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला वाटलं की माझा पृथ्वीवरचा अवतार कार्य संपलं, आता मी इथून मोक्ष घेतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो प्रायोपवेशन. त्याला काय म्हणतो? प्रायोपवेशन. विनोबा भावेजींनी प्रायोपवेशन केलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केलं होतं. त्यानंतर आपले ज्ञानोबा माऊली यांनी पण ते ताटी उघडा ज्ञानेश्वर ऐकलं असेल ना तुम्ही मुक्ताईचं, तर तिथे प्रायोपवेशन केलं होतं. भारतामध्ये इच्छा मरणाला परवानगी नाही. आपल्याकडे राईट टू लाईफ आहे, राईट टू डेथ नाही मित्रांनो. युरोपमध्ये मात्र राईट टू डेथ ही मोहीम आलेली आहे. आता त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे ऍक्टिव्ह आणि दुसरा आहे पॅसिव्ह. आता बघा, पोर्तुगाल हा पहिला देश की ज्याने इच्छा मरणाला परवानगी दिली. पण ठीक आहे, पहिले हे 2 प्रकार समजून घ्या. ऍक्टिव्ह म्हणजे काय? डेलिबरेट ऍक्ट. म्हणजे तुम्हाला काही झालेलं नाहीये, पण अचानकच वाटतंय की आता मी म्हणजे एखाद्याला वाटतंय मी आता माझा अवतार संपवा बाबा, मी आता मरून जाऊ बाबा. ते इट्स अ डेलिबरेट. हे काही नसताना अचानक तुम्हाला वाटणं. युजली थ्रू द इंटेन्शनल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ लिथल ड्रग्स. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही काय करताय? मुद्दामून असे काही खतरनाक ड्रग घेताय. आपण ते मूवीत बघतो ना, कोणीतरी काहीतरी गोळ्या घेतला गेला तो, बरोबर. तर मुद्दाम काहीतरी असं ड्रग घेताय चुकीचे की ज्यामुळे तुम्ही मरण, सुसाईड याचा प्रयत्न करताय. तर हे झालं ऍक्टिव्ह. भारतामध्ये ऍक्टिव्हला परवानगी नाही मित्रांनो. भारतामध्ये पॅसिव्हला परवानगी आहे, पण ते पण कंडिशन्स अप्लाय. कंडिशनल आहे, अनकंडिशनल नाही. आपल्याला इंडियन मेडिकल काउन्सिल यांना पत्र लिहून त्यांचं एक वरिष्ठ डॉक्टरांचं पथक तयार करावं लागतं आणि ते न्यायालयात सांगतात की बाबा याचा ब्रेन डेड झालाय किंवा हा रिकवर होण्याच्या आता बाहेर नाहीये, याच्यावर उपचार करणं हेच त्याला दुःख देणं आहे. जर त्यांनी रिपोर्ट दिला आणि तेही रुग्ण त्याच्या नातेवाईकांनी सही केली तर आणि तरच अशा गोष्टी होतील, नाही तर नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने स्वतःहून सांगितलं पाहिजे मी या मेडिकल थेरपी मधून जातोय, पण मी जर वाचलो नाही तर मला इच्छा मरण द्या. त्याला म्हटलं तर पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे काय? डेलिब्रेट विथहोल्डिंग और विड्रॉवल ऑफ लाईफ प्रोलॉंगिंग मेडिकल ट्रीटमेंट. म्हणजे तुम्ही ऑलरेडी व्हेंटिलेटरवर आहात, म्हणजे ते काढलं तर तुम्ही मरणारच आहात. तर ज्याच्यामुळे तुम्ही जगत आहात ती संसाधनं काढून घेणं, म्हणजे तुम्हाला जगण्याचा आधार काढून घेतला जातोय. इथं तुम्ही ऑलरेडी चांगल्यापैकी जगताय, तिकडे जगण्याचा आधार काढून घेतला जातोय. कळतंय? पॅसिव्ह. भारतामध्ये काय आहे ते कळालं? ओके. कुठला देश?
पोर्तुगालने 12 मे 2023 रोजी संसदेने मंजूर केलेल्या कायद्याद्वारे इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. या कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ते दीर्घ आजारी किंवा असह्य त्रासात असल्यास त्यांना मरणासाठीची विनंती करण्याची परवानगी दिली आहे. इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा नेदरलँड 2002 हा जगातील पहिला देश ठरला होता. मागच्या वर्षी कोणी दिली आहे? पोर्तुगालने दिली आहे. ठीक आहे, अजून कोणी बघा, नेदरलँड, बेल्जियम, कोलंबिया, लक्झेंबर्ग हा खूप महत्त्वाचा देश आहे बरं का. जगामधला सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम किंवा तुम्ही म्हटलं तर कार्बन फुटप्रिंट हा UAE, कतार याच्यासोबत लक्झेंबर्ग सुद्धा आहे. खूप छोटा पण अतिश्रीमंत आणि खूप महागड देश आहे. त्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्पेन या देशांनी याला दिलेली आहे. चला पुढचं आहे अटलांटिक घोषणापत्र. हे खूपच महत्वाचं आहे. आता अटलांटिक कुठे? ओके, हे कोण आहेत? ऋषी सुनक, युकेचे प्राईम मिनिस्टर. हे कोण आहेत? जो बायडन साहेब, US चे राष्ट्रपती. या UK आणि US याच्या मधला कुठला समुद्र आहे मित्रांनो? अटलांटिक ओशन, बरोबर. म्हणून त्याला अटलांटिक डिक्लेरेशन म्हटलेलं आहे. आणि हे काय आहे? फोकस फक्त माहिती पाहिजे. हे डिक्लेरेशनचे हेच पॉइंट भरपूर आहेत, पण याचा सार काय आहे? चीनच्या साम्राज्यवादी धोरणाला किंवा वाढत्या साम्राज्याला धक्का लावण्यासाठी किंवा त्याला शह देण्यासाठी हे दोन देश एकत्र आलेले आहेत. बघा, म्हणजे पहिले काय होतं, अमेरिका जेव्हा तयार होत होता तेव्हा इंग्लंडचा ती एक वसाहत होती. आणि आज अमेरिका एवढा मोठा झाला आहे की अमेरिकाच हे इंग्लंडला म्हणतो की तुम्ही आमच्या वसाहतीसारखं वागा, बरोबर. पण ठीक आहे, दोघं देश एकत्र आलेले आहेत. आता अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांनी 8 जून 2023 रोजी 21व्या शतकातील US UK आर्थिक भागीदारीसाठी अटलांटिक घोषणापत्र जाहीर केले. सध्याच्या काळातील आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी दोन्ही राष्ट्रातील दीर्घकालीन युती मजबूत करणे हे या घोषणेचे उद्दिष्ट होते. चीनच्या वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण आणि अक्षय ऊर्जेवरील संबंधांना चालना देणे म्हणजे काय? जे आज सगळं जग सोलार व्हेकल्स किंवा सोलार फ्युएल किंवा सोलार टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी याच्याकडे झुकलेलं आहे. पण आजही जगाला सोलार टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी जी उपकरणं किंवा संसाधनं असतात ती चीन प्रोव्हाइड करतोय. मग चीनला बायपास करायचं, कारण चीन उद्या होऊ शकतं की जगाची मुस्काटदाबी करेल. मग त्याला आव्हान देण्यासाठी हे दोघं एकत्र आलेत. मित्रांनो, हे फक्त सोलार टेक्नॉलॉजीसाठी नाहीये, हे पूर्णपणे चीनच्या युरोप आणि आशिया येथील आव्हानांना तोंड देण्यासाठी हे अटलांटिक घोषणापत्र आहे. ठीक आहे, बघा 2000 रुपयांची नोट बाद होणार. आता मी मुद्दामून तुम्हाला ही नोट दाखवली इकडे, बरोबर. तुम्हाला 100% प्रश्न येणार की 2000च्या म्हणजे या नोटेवर कोणाचं चिन्ह आहे? हे आहे मित्रांनो मंगळयान, बरोबर. बरं, दुसरी गोष्ट, 2000ची नोट कोणत्या दिवसापासून बॅन करायला सांगितलेले? बघा, सप्टेंबरचा तारीख दिलेली असणार आहे. हा, इथं 30 सप्टेंबर 2023 पर्यंत व्यवहारात राहणार असून तोपर्यंत ती वैध चलन म्हणून राहील. आता एक गंमत समजून घ्या. इथं एक असते नोट अर्थशास्त्रात आणि दुसरी असते बँक नोट. कळते? पहिली आहे नोट आणि दुसरी आहे बँक नोट. मी तुम्हाला एक होमवर्क देतो मित्रांनो, याला 2000च्या नोटेला नोट म्हणावं का बँक नोट म्हणावं? अर्थशास्त्राचा अभ्यास केला असेल तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल. ओके, हरित ठेवी खूपच महत्वाचं आहे. इथं पुढे हे पण दिले बघा. आता हरित ठेवी म्हणजे काय? सिंपल, तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे, पैसा दिला जाणार आहे, पण तो पैसा तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रीन टेक्नॉलॉजी किंवा ग्रीन प्रोजेक्ट्स मध्ये वापरायचा आहे. आता हरित ठेवीच्या सोबतच अजून एक गोष्ट चर्चेमध्ये होती, प्लीज यावर सर्च करा, 100% प्रश्न येईल. ग्रीन वॉशिंग म्हणजे काय? काय आहे संकल्पना? ग्रीन वॉशिंग म्हणजे काय? आणि युरोपने काय केलेलं आहे? ग्रीन वॉशिंग करणाऱ्या बऱ्याच कंपन्यांना दंड केलेला आहे. कळतंय? पुढच्या करंट अफेअर मध्ये हे आपण ग्रीन वॉशिंग कव्हर करू. हरित ठेवी, एप्रिल 2023 मध्ये रिझर्व्ह बँकेने ग्राहकांकडून हरित ठेवणी स्वीकारण्यास बँकांसाठी नियामक आराखडा तयार केला. नवीन फ्रेमवर्क अंतर्गत ग्रीन डिपॉझिट स्वीकारणाऱ्या बँकांना या ठेवी कशा गुंतवल्या जातात याबद्दलची अधिक माहिती उघड करावी लागेल. आता हे कशासाठी आहे? ग्रीन वॉशिंग होऊ नये म्हणून. ठीक आहे. ग्रीन डिपॉझिट म्हणजे काय? बँका त्यांच्या ग्राहकांकडून स्वीकारत असलेल्या नियमित ठेवींपेक्षा हिरव्या ठेवी फारशा वेगळ्या नसतात, ते पैसेच असतात. बँक काय करते? FD देते की नाही तुम्हाला, फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट मध्ये व्याज देते. तर तसंच बँका त्यांना मिळणारे पैसे पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी ग्रीन डिपॉझिट्स म्हणून राखून ठेवण्याचे आश्वासन RBIला देतात. आता RBIने फक्त त्यांना ते उघड करायला सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ, एखादी बँक ग्रीन डिपॉझिटचा वापर नूतनीकरणक्षम म्हणजे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी वापरू शकते.
एखादी बँक हवामानासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या जीवाश्म इंधन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट्स वापरणे हे देखील टाळू शकते. म्हणजे काय, एखादा प्रकल्प उद्योगधंद्यांचं नुकसान करतोय, पर्यावरणाचं नुकसान करतोय. जसं ऑइल रिफायनरी असतात, जर ऑइल रिफायनरी काढण्यासाठी जर आरबीआय म्हणजे बँकांकडे पैसे मागितले, बँका म्हणणार आम्ही तुला पैसे देत नाही, कारण तू उद्योग काढतोय पण पर्यावरणाचं नुकसान होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये सकारात्मक काम पण आहे, नकारात्मक पण आहे. हे दोन्ही पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा. बाकी सोपं आहे बघा. ठीक आहे, हा एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. चालेल मित्रांनो, पुढचं बरंच आपलं करंट अफेअर आहे. बरोबर, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, फक्त इथं वन लाईनर कंबाईन किंवा ग्रुप बी ग्रुप सी असा प्रश्न येऊ शकतो. ते कुठे आहे? हिंगोली. मी मुद्दामून तुम्हाला दिलंय. मी तुम्हाला ओके, हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील, ऍक्च्युअली हेमंत पाटील साहेबांनीच इथं खूप जास्त परिश्रम घेतलेले आहेत आणि ते हिंगोलीमध्ये खेचून आणले. मी तुम्हाला एक होमवर्क देतो मित्रांनो. भारताच्या कुठल्या हळदीला नुकताच गेल्या काही वर्षात GI टॅग प्राप्त झालाय? आणि आपल्याला तर माहितीच आहे की टर्मेरिक म्हणजे हळद, टर्मेरिक मॅन ऑफ इंडिया कोण आहेत? रघुनाथ माशेलकर. कारण अमेरिकेने स्वतःकडे हळदीचं पेटंट घेतलेलं होतं. ते अमेरिकेचं पेटंट खोडून ते भारतामध्ये आयुर्वेदापासून, ऋग्वेदापासून त्याचा वापर गेल्या 2500 वर्षापासून कसा होतोय ते भारताला मिळवून देण्याचं काम या रघुनाथ माशेलकर साहेबांनी केलेलं आहे. होमवर्क कराल. रघुनाथ माशेलकर साहेब. ठीक आहे, चला मित्रांनो, थँक्यू. पुढचं जे करंट अफेअर आहे बघा, भरपूर आपल्याकडे खूप छान छान वन लायनर, टू लायनर, मल्टिपल लायनर हे सगळं करंट अफेअर आहे. मी तुम्हाला इंग्रजी, मराठी, हिंदी सगळ्यामध्ये हा डेटा दिलेला आहे. ठीक आहे, चालेल. आपल्या करंट अफेअर सेक्शनला आपल्या राजमुद्राच्या ॲपला तुम्ही इन्स्टॉल करा, ते सबस्क्राईब करा. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे उत्तर सांगितले आहेत ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून तुम्हाला ही PDF पाहिजे असेल, तुमच्या अजून काही क्वेश्चन सूचना असतील, आमच्या मॅनेजमेंट टीम पर्यंत आणा. मी पुष्कळ दांडेकर सर आज आपली रजा घेतो. थँक्यू. पुढच्या करंट अफेअर लेक्चरमध्ये हे सर्व आपण शिकू. टेक केअर.